नमस्कार मंडळी, आम्ही आलो आहोत पूर्ण बोरीकर फॅमिली. आम्ही आलो आहोत चिलई ह्या गावात. हे गाव वणी तहसील डिस्ट्रिक्ट यवतमाळमध्ये येते. इथं भगवान श्री दत्तात्रेयच्या कृपेने नाही का पिसाराम देव म्हणून अवधूताचं खूप मोठं एक मान्यता एक स्थळ आहे, देवस्थान आहे. आणि ते आमच्या दैवाने आमचे कुलदैवत आहे. त्या देवाच्या दर्शनासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. तर तुम्हाला आज इथं रात्रभर तर खूप मोठा माहोल राहते, पण आम्ही तो माहोल तर तुम्हाला दाखवू नाही शकत. पण इथला मंदिराचं दर्शन आणि इथं जो आज कार्यक्रम सुरू आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो आणि त्याचं दर्शन बी देतो. तर मंडळी, ज्या नावामध्ये रामाचा उल्लेख आलेला आहे त्याची महिमाच वेगळी असते. आणि हा सण जसा चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी राहते आणि सार्वजनिक गावातील सर्व बांधव सर्वजण एकत्रित येऊन मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करत असते इथं दरवर्षी. आणि हे प्रथा खूप वर्षापासून सुरू आहे या गावामध्ये. आणि त्या देवाचं वरदान यांच्यावर खूप मोठं आहे. दुरून लांबून लोक ह्या ठिकाणावर येते, दर्शन घेतात आणि आपले मनवांचित वर त्यांची जी इच्छा असते त्या देवाच्या चरणी पूर्ण होऊन जाते देवाच्या कृपेने. तर चला मग आपण बी दर्शन घेऊन आपली बी काही मनवांचित इच्छा असेल तर देवाचा आशीर्वाद आपल्यावर असाच बनून राहावं. आणि चला मग आपण दर्शन घेऊया. तर या गावामध्ये वरदानच लाभलेलं आहे पिसाराम बाबाचं. आणि खूप लांबून लोक येत असतात दरवर्षी. आणि दरवर्षी मोठ्या उत्साहानं उल्हासानं हा सण साजरा केला जात असते. एखादी सणच समजा तुम्ही जसं. आणि बाहेरून येणाऱ्यासाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था सर्व गावकरी लोक मिळून करतात. आणि पाहुण्यांचा मानदान पण करतात. आणि देवाच्या कृपेने या ठिकाणी हर वर्षी खूप मोठा उत्साह राहते. आणि ही प्रथा परंपरा असं तर मी सांगू शकणार नाही तुम्हाला की किती वर्षापासून आहे, पण खूप कालावधी झालेला आहे, खूप वर्ष झालेले आहे देवस्थानला. आणि इतके सारे दुरून लांबून लोक येत असतात. प्रत्येकाची इच्छा तर पूर्ण होतच असते. आणि रात्रभर इथं दर्शनासाठी अशी खूप गर्दी जमलेली असते. खूप पब्लिक इथं असते. तर त्या देवाची महिमा अपरंपार आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो. तुम्ही बघू शकता भजन कीर्तनामध्ये रंगलेले आहे लोक, आपल्या खुशीमध्ये मग्न आहे देवाच्या. आणि पिसाराम देवाचा त्यांच्याविषयी का बोलू, त्या बोलण्यासाठी शब्द कमी पडते. कारण रामाचा जिक्र जे याच्यामध्ये आहे तो खरंच महिमा त्यांची अपरंपार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओमध्ये जर माझी चुकी जर झाली असेल काही बोलण्याच्या याच्यात तर मला माफ करून द्या. कारण त्यांची परिपूर्ण माहिती तर मला मिळाली नाही. तर मी पुढल्या वर्षी पुन्हा येईल इथं आणि पुन्हा परिपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला परिपूर्ण माहिती देईन आणि ब्लॉग बनवून एक ते तुम्ही बघत राहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून हे जे देवस्थान आहे हे कुठंतरी प्रज्वलित झालं पाहिजे, लोकांना माहिती मिळाली पाहिजे. आणि ह्या ठिकाणावर ह्या गावाची ही सुधारणा झालेली पाहिजे. कारण गाव खूप म्हणजे कोपऱ्यामध्ये आहे, अलग सलग नाही का, जंगल एरियामध्ये आहे. तर तुमचा आशीर्वाद पाठीशी ठेवा माझ्या. आणि हा देवाचा आशीर्वाद तर आहेच. याच्यामध्ये बोलण्याच्या याच्यात जर चुकलं असेल तर मला माफ करा. चला मग बघू आपण मंदिरात लोक कसे भजन कीर्तनी रमलेले आहे ते सर्व आपण बघू. चला मग.